नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. जर तुम्हाला हातापायांच्या तळव्यांची जळजळ होत असेल, बर्निंग सेन्सेशन होत असेल आणि तुम्ही त्यासाठी अनेक उपाय करून बघितले असतील तरीही आराम मिळत नसेल, तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण यासाठी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला काही घरी काय उपचार करता येतील हे पण पाहणार आहोत. पथ्य काय करायचं आहे, कोणत्या सवयींमुळे, कोणत्या आहारामुळे ही पायांची आग होते हेही पाहणार आहोत. तसंच तुमच्या शरीरामध्ये दोष स्थिती कुठली आहे आणि त्यामुळे पादह किंवा पायांची आग होते याची माहिती आपण घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येकासाठी उपयोगी आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक कळकळीची नम्र विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला देखील लाईक करा. आणि बरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंटमध्ये कळवा, तेही ऐकायला मला फार आवडेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत पाददाह. पाद म्हणजे काय? तर पाय म्हणजे पायाचा तळवा, पादतल म्हणजे पायाचा तळवा आणि दाह म्हणजे जळजळ. जेव्हा पायांमध्ये आग होते, जळजळ होते, तेव्हा ती फक्त उष्णता वाढल्यामुळे होत नाही, तर पित्त, वात आणि रक्त यांची याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असतो. आयुर्वेदात 3 दोष सांगितलेले आहेत: वात, पित्त आणि कफ. आणि 7 शरीर घटक किंवा सप्तधातू सांगितलेला रस, मांस, मेद, अस्त, मज्जा आणि शुक्र. जेव्हा हात पाय या ठिकाणी आग किंवा दाह होत असतो, तेव्हा होणाऱ्या ज्या लक्षणांमध्ये वात, पित्त हे 2 दोष आणि रक्तधातू हे दोघेही बिघडलेले असतात. आता हे दोन्ही दोष किंवा रक्तधातू का बिघडतो, यामागे अनेक कारणं असतात. ही कारणंसुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, अगदी आवश्यक आहे. कारण जर मूळ कारण समजून न घेताच काही उपाय किंवा काही औषधं आपण घेतली तर त्याचा तात्पुरता परिणाम होतो, पण मुळापासून ती समस्या कमी होत नाही. म्हणून प्रत्येक समस्येमागे कारण काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक असतं. तर याची कारणं काय आहेत? जर खाण्यात खूप आंबट, आम्ल, तिखट आणि खारट अशा गोष्टी जास्त असतील किंवा तुम्ही खूप मसालेदार तळलेले पदार्थ खात असाल, चहा, कॉफी यांचे प्रमाण जास्त असेल किंवा कोल्ड्रिंक्ससुद्धा जास्त असतील, तर यामुळे शरीरातील पित्त दोष वाढतो. पित्त आणि रक्त यांचा अतिशय जवळचं नातं, याला आयुर्वेदात आश्रय संबंध असं म्हटले जाते. शरीरात पित्तदोष सगळ्यात जास्त परिणाम करतो रक्तधातूवर. याचबरोबर विरुद्ध आहार हे रक्त आणि पित्ताची दृष्टी होण्याचे एक महत्त्वाचं कारण आहे. जर तुमच्या आहारात खूप कोरडे वृक्ष अन्नपदार्थ असतील, जेव्हा स्निग्धपणा कमी असतो, तुम्ही खूप जास्त सॅलड, स्प्राउट्स जर जास्त प्रमाणात घेत असाल, म्हणजे कोरडा आहार घेत असाल, तर त्यामुळे देखील शरीरातला वात दोष पण वाढतो. जर तुम्हाला वारंवार जागरण होत असेल, झोप व्यवस्थित येत नसेल, तर त्यानेही शरीरातील वात आणि पित्त हे 2 दोष बिघडतात. याचबरोबर मानसिक कारण म्हणजे सतत असलेला स्ट्रेस, चिडचिड यामुळे सुद्धा वात, पित्त वाढतो. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असतील किंवा खूप वेळा 10-12 तास उभं राहणं असेल कंपनीमध्ये किंवा खूप जास्त चालणं, या सवयींमुळे सुद्धा पायाच्या तळव्यांमध्ये आग होते. ग्रीष्म आणि शरद हे 2 ऋतू आहेत, म्हणजे उन्हाळा आणि ऑक्टोबर हीट या ऋतूंमध्ये सुद्धा नैसर्गिकपणे पित्तदोष वाढतो. यामुळे अशी लक्षणे दिसू शकतात. मॉडर्न सायन्सनुसार जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन B12ची किंवा आयर्नची कमतरता असेल किंवा डायबेट्युरिक न्यूरोपॅथी म्हणजे मधुमेह जर स्नायूंवर, नसांवर परिणाम झाला असेल, तर पायामध्ये अशा प्रकारची जळजळ होऊ शकते किंवा टोचल्यासारखे वाटू शकतं. जर कुठल्याही आजारामुळे जर तुमच्या नज आहे आणि त्याचा परिणाम झाला आहे, ज्याला न्यूरोपॅथी म्हणजे आपण, तरी त्यामुळे सुद्धा पायांच्या तळव्यांची आग होऊ शकते. तर ही झाली पायाच्या तळव्यांची आग का होते, पादह का होतो याची कारण. आता आपण पाहूया उपाय करायचे. यावर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे निदान परिवर्जन, म्हणजे
आपण आत्ता जी कारणं पाहिली ती दूर करणं ही सगळ्यात पहिली चिकित्सा आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. दुसरा उपाय आहे पादाभंग्य. आयुर्वेदामध्ये याला दिनचर्येचा भाग मानला जातो. पादात अभ्यंग म्हणजे काय, तर पायाच्या तळव्यांना तूप किंवा तेलाने मालिश करणं. जर पायामध्ये तळव्यांमध्ये आग होत असेल तर तुम्ही गाईचं साजूक तूप वापरू शकता, खोबरेल तेल वापरू शकता आणि त्यांनी तुम्ही पादाभ्यंग करू शकता. पादाभ्यंग रात्री झोपण्याआधी दोन्ही पायांच्या तळव्यांना करायचं आहे. तुम्ही हाताने करू शकता किंवा काशाच्या वाटीने सुद्धा करू शकता किंवा सध्या यासाठी खास पादाभ्यंग यंत्र आणि फूट मसाजसुद्धा उपलब्ध आहेत. आता पादाभ्यंग करण्यासाठी जर आग होत असेल तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट देणारं औषध म्हणजे शतदौत मलम. हे 100 वेळा प्रक्रिया केलेलं साजूक तूप असतं आणि स्पर्शाला खूप थंड असतं. याचा गुणसुद्धा अगदी शीतल असतो. म्हणून तुम्ही जर शतदौत घृत वापरून पादाभ्यंग केलं तर खूप छान रिझल्ट मिळतो. आपण पादाभ्यंग केल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील उष्णता, दाह कमी होतो, मन शांत होतं आणि रात्री आपल्याला छान झोप लागते. म्हणून हे पादाभ्यंग खूप फायदेशीर आहे. तुम्ही हे नक्की करून पहा. अगदी घरच्या घरी देखील तुम्ही साजूक तूप आणि खोबरेल तेलचा मसाज करून झोपले तरी तुम्हाला झोपेमध्ये फरक जाणवेल. शरीरात जर पित्त खूप वाढलं असेल तर कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये विरेचन चिकित्सा सांगितली आहे. म्हणजे जुलाबाचा औषध देऊन वाढलेले पित्त शरीराबाहेर काढून तुम्ही जर शक्य नसेल वैद्यांकडे करणं तर तुम्ही घरी मृदू विरेचन घेऊ शकता. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घेऊ शकता किंवा क्वचित कधीतरी 15 दिवसातून महिन्यातून एरंडेल तेल घेऊ शकता. मात्र जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने शरद किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये पित्तदोष काढून टाकता येतो. पण यासाठी वैद्य प्रशिक्षित आणि अनुभवी असणं खूप महत्त्वाचं आहे. शरद ऋतू म्हणजे पित्त वाढण्याचा काळ आहे. जर या काळात योग्य विरेचन केलं तर पुढच्या ऋतूमध्ये वर्षभर पित्त नियंत्रित राहतं आणि असे त्रासच होत नाहीत. पण तुमच्या शरीरातील जर वातदोष खूप वाढला असेल तर त्यासाठी वस्ती हा सगळ्यात बेस्ट उपाय. जर रक्तदोषाची दृष्टी झाली असेल तर रक्तमोक्षण चिकित्सा सांगितलेली आहे. पण ही सगळी जी पंचकर्म आहेत, जे उपचार आहेत ते वैद्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या देखरेखीखालीच करायला हवेत. पादाह कमी करण्यासाठी आपल्याला असे उपाय हवेत जे एकाच वेळी वात आणि पित्त हे दोन्ही दोष कमी करतील. कारण अनेकदा काही औषधं असतात की ती वात कमी करतात, पित्त वाढवतात किंवा उलट असू शकतात. म्हणून दोन्ही दोष संतुलित करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. निवड खूप महत्त्वाची आहे. असे काही उपाय आता तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे शुद्ध तूप. हे वात किंवा पित्त या दोन्हींना कमी करतं. दिवसभरात तुम्ही 2 ते 3 चमचे शुद्ध घरी बनवलेलं गाईचं तूप खाऊ शकता. तुम्ही गरम पाण्यात घेऊ शकता. चांगलं रात्रीचे दूध असेल तर त्यात घेऊ शकता. ज्यांचं पोट साफ होत नाही, वात आणि पित्त दोन्ही वाढलेले आहे, त्यांनी 1 चमचा त्रिफळा चूर्ण, 1 चमचा शुद्ध तूप आणि 1 कप कोमट पाणी हे मिश्रण रात्री झोपताना घेतलं तर पोट साफ होतं आणि पित्त हळूहळू शरीरातून निघून जायला मदत होते. आपला उपाय नंबर 2, मनुका. 8 ते 10 मनुका तुम्ही रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी चावून खा आणि जे मनुके भिजवलेले पाणी आहे ते पिऊ शकता किंवा आपण मनुकांचे सूप त्यांची रेसिपीसुद्धा करून पिऊ शकता. तुम्ही सकाळी उपाशीपोटी चहा, कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करण्याऐवजी हा बेस्ट ऑप्शन आहे. 10 ते 15 मनुके 2 कप पाण्यात उकळवू शकतात आणि ते 1 कप पाणी शिल्लक राहिलं की ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. चिमूटभर सैंधव मीठ आणि 1 चमचा शुद्ध तूप ॲड करून सकाळी उपाशीपोटी प्यावं. वात आणि पित्त कमी करण्यासाठी आणि रक्ताची शुद्धता करण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. उपाय क्रमांक 3, अंजीर. 2 अंजीर रात्री भिजवून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता किंवा दुधात उकळून घेऊ शकता. अंजीर स्निग्ध आहे म्हणून वात कमी होतो आणि उन्हानं थंड आणि
आहे म्हणून पित्त कमी होतं. त्याचबरोबर यामध्ये अनेक मिनरल्स आहेत, आयरन आहेत. यामुळे जर आयर्न डिफिशियन्सी, बीट डिफिशियन्सी असेल तर ती कमी व्हायला मदत होते. शिवाय पचन सुधारतं. उपाय नंबर 4, शतावरी. हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही शतावरी चूर्ण घेऊ शकता. अर्धा ते 1 चमचा घेऊ शकता आणि शतावरी कल्प असेल तर 1 चमचा सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर घेऊ शकता. आपण शतावरी आधी कल्प बनवतो त्यामध्ये अश्वगंधा, गोक्षूर, सुंठ आणि शतावरी अशी औषधं आहेत जी वात आणि पित्त हे दोन्ही दोष कमी करतात. बरेचदा एक गैरसमज असतो की शतावरी फक्त स्त्रियांचं औषध आहे, पण तसं अजिबात नाही. लहान मुलं, वृद्ध स्त्रिया, पुरुष सगळेजण शतावरी कल्प किंवा शतावरी कल्प घेऊ शकता. फक्त त्यामध्ये औषधांचे प्रमाण योग्य हवं. बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच शतावरी कल्पामध्ये खूप जास्त साखर आणि अगदी थोडीशीच औषधं असतात. तर तुम्ही योग्य औषध कुठलं ते सर्च करून घेऊ शकता. त्यामुळे शरीरातील आग, इन्फ्लेमेशन कमी व्हायला मदत होते. आता आपला उपाय नंबर 6, धने. धने पाण्यात भिजवून त्याचं सेवन करायचं. जर उष्णता सतत असेल, तुम्हाला शरीरात नेहमी कोरडेपणा, उष्णता जाणवत असेल, हातपाय गरम लागत असतील आणि त्यामुळे डोके दुखणं किंवा झोपेची तक्रार असेल, अशा वेळी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. रात्री 1 चमचा धने पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी हे पाणी गाळून प्यायचं. जर धने आपण मातीच्या भांड्यात भिजवून ठेवले तर त्याचा शीतल गुण आहे ते आणखी वाढायला मदत होते. धने शरीरातील उष्णता कमी करतात. हे मूत्रविरेचन म्हणजे लघवीच्या सगळ्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. पचनक्रिया सुधारते. साधारण 5 ते 10 दिवस तुम्ही हा उपाय केला तर उष्णतेशी संबंधित सगळे त्रास कमी होतात. आपण आपला पुढचा उपाय पाहणार आहोत तो आहे आवळा. आवळा हा अमृतासमान आहे. अक्षरशः मृत्यूसुद्धा दूर करू शकतो इतकी ताकद आवळ्यामध्ये आहे. म्हणून याला अमृता म्हणताय. वात, पित्त, कफ हे तीनही दोष कमी करणारं औषध म्हणजे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. त्याला रसायन म्हटलं म्हणजे वार्धक्य येऊ न देणं. शरीरातील सगळ्यात शरीर घटकांचे उत्तम पोषण करणारा आवळा गुणाने थंड असतो. हे प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहीत असलेलं तथ्य आहे. जेव्हा उष्णता खूप वाढते, शरीरात कोरडेपणा, दाह होतो, तेव्हा आवळ्याचा खूप सुंदर उपयोग होतो. जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हा तुम्ही ताज्या आवळ्याचा रस घेऊ शकता. एरवी वर्षभर तुम्ही आवळा चूर्ण किंवा च्यवनप्राश घेऊ शकता. आवळा ज्यूसपेक्षा रेडीमेड बॉटलमधल्या ज्यूसपेक्षा आवळा चूर्ण कधीही चांगलं. कारण यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह्ज नसतात, काही प्रक्रिया केलेले नसतात. यामुळे मी ज्यूसऐवजी आवळा चूर्ण घेण्याचा सल्ला देईल. पुढचा उपाय आहे तो म्हणजे कोहळा. त्याला संस्कृतमध्ये म्हणतात कुष्मांड. कोहळ्याचा रस सकाळी उपाशीपोटी घेतला तर खूप उष्णता कमी होते. कोहळा हा गुणानं खूप थंड आहे, पौष्टिक आहे. रस आणि रक्त या द्रव धातूंमधील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी आहे. थकवा कमी करणारा आहे. बुद्धीसाठी अत्यंत उत्कृष्ट औषध आहे. कोहळा आहे आठवड्यातून किमान एकदा तरी सगळ्यांनी हा कोहळ्याचा रस उपाशीपोटी घ्यायला हवा. आता आपल्याला पुढचा उपाय म्हणजे थंड औषधांचा पायाला लेप करणं. जेव्हा शरीरातील उष्णता वाढते तेव्हा त्याचा परिणाम पायांवर जास्त करून होतो. पाय गरम होतात, झोप लागत नाही, आग होते. बरेच जण पेशंट्स मला सांगतात की आम्हाला पायात पाय ठेवावे वाटतात. अशा वेळी थंड औषधांचा लेप पायाला लावायचा आहे. तुम्ही मुलतानी माती, चंदन, अनंतमूळ किंवा ज्येष्ठ मध वाळा अशी थंड औषधे वापरू शकता. या सगळ्या औषधांचे चूर्ण घेऊन पाण्यात मिसळून त्याचा लेप तयार करायचा आहे आणि पायाला लावायचा आहे. 10 मिनिटांनी धुवून टाकायचा आहे. या लेपामुळे खूप उष्णता कमी व्हायला मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय म्हणजे जीवनशैलीमधले बदल. फक्त आहारात बदल करून उपयोग नाही, तर आपली दैनंदिन जीवनशैलीसुद्धा योग्य असली पाहिजे. जागरण, सतत मोबाईल किंवा स्क्रीन पाहणं, चुकीचा आहार यामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे वेळेवर झोपणं, सकाळी लवकर उठणं, थोडा व्यायाम करणं, प्राणायाम करणं, थोडा वेळ सूर्यप्रकाश जाणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. प्राणायामामध्ये शीतकारी असे काही प्राणायाम आहेत. शरीरातील उष्णता कमी करायला खूप छान उपयोग होतो त्यांचा. तर हे सगळे झाले
पायांची आग कमी करण्यासाठीचे शास्त्रीय उपाय, अर्थात यामुळे फक्त स्थानिक परिणाम होईल का, म्हणजे फक्त पायांचीच आग कमी होईल का, तर अर्थात नाही. हे सगळ्या शरीरातील उष्णता कमी करणारे उपाय आहेत. त्यामुळे तुम्हाला हात, पाय, डोळे किंवा कुठल्याही भागात जर दाह होत असेल, जळजळ होत असेल, आग होत असेल, कोरडेपणा जाणवत असेल, तर हे उपाय अवश्य करा. ग्रीष्म आणि शरद हे 2 ऋतू म्हणजे सगळ्यांच्या शरीरातील उष्णता वाढवणारे ऋतू आहेत. आणि सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण सगळेजण खूप उष्णता अनुभवतोय. प्रत्येक वेळी टेम्परेचर वाढत चाललेला निसर्गात होणारे जे बदल आहेत त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणं अपरिहार्य आहे. म्हणून आपल्या जीवनशैलीत बदल करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि हे उपाय अगदी सोपे, सहज करण्यासारखे आहेत. घरगुती बहुतेकदा तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असणारेच पदार्थ आहे, ते तुम्ही सहज वापरून हे उपाय करून पहा. याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.